24 India Live News. नमस्कार, आपल्या सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर, शेवटपर्यंत बघा. दाखल झाला होता एक मुलाबद्दल आणि तोही आम्ही आता डिटेक्ट केलेला आहे केस. आणि या केसेसमध्ये जे आहे सगळे डिटेक्ट करताना काही असे चॅलेंजिंग केसेस होते. जसे गणेशपेठमध्ये एक सर्वंट होता, घरकाम करणारा, आणि तो जवळपास 4 महिने त्याच्यात राहिला. आणि त्याच्यानंतर एक दिवशी रात्री तो त्या घरातून 50-60 लाख रुपये घेऊन तो निघून गेला. आणि त्याच्यानुसार एक फोटोग्राफ होता, बाकी कुठला तो राहणारा होता त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती. मग तो टेक्निकल इन्फॉर्मेशन, टेक्निकल त्याच्या आधारावर आपण त्याच्यावर संपूर्ण डिटेक्शन केलं आणि त्याच्यात रिकव्हरी पण आपण त्याच्यात केलेली आहे. तर ही रिकव्हरी जी आहे ते आपण तो वेस्ट बेंगॉलमधून आपण ते आणलं त्या आरोपीला. आणि तो एकदम ब्लँक केस होता, त्याच्याबद्दल कुठलीही आपल्याला जास्त माहिती नव्हती. इनफॅक्ट जे घरचे लोक होते त्यांनाही त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती. मग तो एक फार सुंदर आपण ऑन द बेसिस ऑफ टेक्निकल इन्फॉर्मेशन, इंटेलिजन्स आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून तो एक डिटेक्ट केलेला आहे. तसेच जे झरीपटकामध्ये एक अटेम्प्ट टू कमिट मर्डर जो होता त्या केसमध्ये पण जो आरोपी होते ते आरोपी ते गुन्हा केल्यानंतर तो फिर्यादीचं असं म्हणणं होतं विक्टिमच्या की माझे कडून त्यांनी 50 लाख रुपये हिसकून घेतलेले आहे आणि ते फरार झालेले आहे. तर त्याच्याही आपण सगळे जे CCTV फुटेजेस किंवा जे टेक्निकल ॲनालिसिस वेगळी आमची जी फायनल केली त्याच्यात आरोपी सगळे निष्पन्न करण्यात आलेले आहे. आणि त्याच्यात जे आरोपी होते पंजाबच्या 6 आरोपी UPचे होते आणि बाकी इकडचे जे होते. आणि एक जो आरोपी होता तो यांच्यासोबतच काम करायचा आणि त्यांनी ते इन्फॉर्मेशन लीक केली होती. त्या आधारावर आपण ते काही आरोपी अटक त्याच्यात केलेले. याचे जे पैशांचे आहे त्याच्यात काही क्वांटिटी जे आपले पैशांची आपण जप्ती केलेले. याच्यात अजून काही आरोपी आपल्याला अरेस्ट करायचे आहे. तर याच्यात फर्दर इन्व्हेस्टिगेशन आमची चालू आहे. त्याशिवाय आपला जे सदरमध्ये एक केस दाखल झाला होता ज्याच्यात एक जो माणूस होता, कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी आत्महत्या केली होती. तर त्याच्याबद्दलही काही वर्तमानपत्रामध्ये इन्फॉर्मेशन आली होती. तर त्याला अजून त्याला म्हणजे आपण शोधत गेलो आणि त्याच्यात कळलं की त्याच्यावर अन्याय होता आणि काही लोक त्याला त्रास देत होते. मग तेही आपण फर्दर याच्यात इन्क्वायरी आमची चालू आहे. त्याच्यात आता आम्ही 2 लोक ताब्यात घेतलेले आहे. आणि याच्यात एक सायकल दिसतो आहे. आणि याच्यात एक लोन देणे, मग सेकंड ते लोन परत करण्यासाठी, परत लोनसाठी अप्लाय करणे आणि एक विशेष सायकल होता. आणि त्याच्यात तो त्याची जे बाईक होते आमच्याकडे आली होती, त्याचा मुलगा पण आला होता. त्यांनी सगळी जे आहे कहाणी आम्हाला सांगितली, जसे जसे ती घडलेली आहे सगळी घटना. आणि त्या अनुषंगाने आमची आता याच्यात इन्क्वायरी चालू आहे आणि आता ते आपण केस दाखल करून त्याची पुढची कारवाई करीत आहोत. आणि याचे आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की काही असे केसेस आहेत ज्याच्यात लोक समोर येत नाही आणि असे केसेस घडत असतील मग आपले मार्फतीने लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे की असं जर होत असेल, कोणी जाणून बुजून जर असे एक करताय तर त्याच्याबद्दल पोलिसांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कारण अननेसेसरी कोणी कोणाला दबाव आणून किंवा त्याच्यावर फोर्स करून त्याची प्रॉपर्टी विकणे वगैरे असेल तर करते तर ते चुकीची गोष्ट आहे. आणि एक माणूस एक्स्ट्रीम स्टेप हे घेतो आहे असं झालं नाही पाहिजे. तो एक इश्यू आपल्याला बोलायचं होतं. तसेच एक अजून एक केस असं झालेलं आहे की काही लोक जे लोन घेतात आणि लोन परत रिकव्हरीसाठी ज्यावेळेस 1-2 त्यांची इन्स्टॉलमेंट्स राहिली तर त्यांची गाड्या वगैरे जप्त करतात.
आणि हा जो केस आहे, या केसमध्ये तो धरणी आणि तो दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये धरणी, परंतु तो माणूस इकडच्या राहणार होता. त्यांनी त्याला पाठवला पण की आम्ही जे आहे हे पैसे भरलेले आहे इन्स्टॉलमेंट, तरी तो सोडायला तयार नव्हतं. त्यांनी अजून ते पैसे मागत होते. आता तुम्ही 15,000 द्या, हे करा ते करा. तर ते आम्ही ज्यावेळेस कोर्टमध्ये गेलो तर त्याचे निष्पन्न झाला की तो ते पैसे एक्सटॉर्ट करत होते. मग ती कंपनी जे लावलेले प्रायव्हेट कंपनी जे असे ह्याच्यात धडकतात आणि याचा पण हेतू असाच आहे की अननेसेसरी कोणी जर कोणाला त्रास देत आहे अनलॉफुल वेमध्ये तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा केस सदरमध्ये आपण दाखल केलेला आहे आणि याच्यात आता पुढची कारवाई आमची चालू आहे. खापरखेडाचा जो केस आहे सेन्सिटिव्ह होता. मुलगा 11 वर्षाचा होता आणि त्यांचे शेजारीचे एक राहणारा एक मुलगा होता 25 वर्षाचा आणि तो त्यांचे जवळचे संबंध होते. घरामध्ये त्यांना एक त्याच्या वडील त्यांनी एक माहिती दिली होती की आमच्याकडे काही पैसे येणार आहे. तर त्या आधारावर त्यांनी जो आहे किडनॅप केला आपले इतर 2 मित्रांसोबत मिळून आणि तो किडनॅप केल्यानंतर त्याच्या मर्डर करण्यात आलेले आहे आणि याच्यात आमची फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हाही एकदमच त्याच्याबद्दल कुठली माहिती नव्हती, परंतु आमचे पोलीस खापरखेडा आमचे DCP आणि इतरांनी भरपूर मेहनत घेऊन हे जवळपास 24 तासामध्ये डिटेक्ट केलेलं आहे. आरोपी अटक आहे त्याच्यात आणि जे बोरिंग होती त्याच्यात त्याला टाकलं होतं या कारच्या प्रकरणाचं हे सगळे आता समोर येत आहे आणि त्याची आमची पुढची कारवाई याच्यात चालू आहे. त्याशिवाय जे बाकीची जी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आमची जी क्राईमची टीम आहे CP जॉईंट CP आणि खापरखेडामध्ये जे इन्सिडेंट घडले विचारू शकता. जी त्याच्यात रिकव्हरी त्याचे जे आहे तुम्ही जे म्हणताय की त्याच्यात इतके पैसे होते ते तो निष्पन्न झालेलं नाही आहे. ते त्या कुठेही रेकॉर्ड नाही आहे त्याच्यात. परंतु त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं तेवढे पैसे गेलेले नाही आहेत ते आम्हाला असं दिसतं आहे. त्यांच्याकडून एकूण त्यांच्याकडे 15 लाख रुपये गेलेले आहेत आणि या इतर आरोपींनी 4 लाख एकमेकांमध्ये वाटून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1,80,000 बँकेत एका अकाउंटवर टाकलेले आहेत, 50,000 खर्च झालेला आहे आणि 65,000 रुपये आम्हाला त्याच्यामध्ये रिकव्हरी आहे. ह्याच्यामध्ये जावेद नावाचा जो दुसरा आरोपी आहे, हा जावेद एका ट्रक मालकाकडे काम करत होता. त्या ट्रक मालकाच्या हवालाने पैसे आले होते त्या ठिकाणी. त्याच्यामुळे जावेदला थोडीशी माहिती होती की या ठिकाणी पैशाचा देवदेवीचा व्यवहार होतो. त्याच्यावर जावेद आणि त्याचा एक मित्र नावेद आहे आपली यांनी मिळून हा कट रचलेला आहे आणि ती इतर मुलं जी होती त्यांना बोलवून घेऊन या ठिकाणी केलेलं आहे. ये जरूर है कि पैसे का व्यवहार होता है और उसी के आधार पर किया गया पूरी प्लानिंग की गई और वापस में आपको बता कहाँ का बता कारवाई झाल्यावर आपल्याला कारण आणखी माहीत पडलं नाही. पण जे काही सुसाईड नोट असेल किंवा जे सांगतात असेल त्या आधारे कारवाई करू शकतो. पेट्रोल पंप मार्गाची परिस्थिती असं ते चालू असं आम्ही सांगितलं तेवढे पैसे गेलेले नाही. जे आता जे आरोपी सांगताय आणि जे ते ट्रान्सफर झालेले पैसे एक जो ॲक्युज आहेत त्यांनी आपली बायकोला जे दिलेले आहे, काही जे पैसे सापडलेले आहेत त्या आधारावर त्यांनी जे दिलेले आहे सध्या आणि जे व्यक्ती जे म्हणत आहे आम्ही त्याला विचारलेलं आहे की रेकॉर्ड आम्हाला द्या जेणेकरून आम्हाला कळेल की 51 लाख गेलेले 50 लाख गेले ते कसे झाले. त्याचंही लागलेलं नाही. तुम्ही सध्या हॉस्पिटलमध्ये इस तरीके की हमारा भी रकम उनकी जा चुकी है, कोतवाली में ऑफिस रजिस्टर लगातार में ऑफिस रजिस्टर है, तहसील में ऑफिस रजिस्टर है. तो इस पर अपना कोई नेटवर्क बनाने के लिए कोई प्लान? देखिए हम सही बोल रहे हैं. इसमें भी जो है जो भी इस तरह के अगर मिलते हैं तो उसके बारे में हमें इंफॉर्मेशन आए हम उसके ऊपर ज़रूर कार्रवाई करेंगे. इसमें भी अगर ये जो दूसरे डिपार्टमेंट्स को बताने की ज़रूरत है वो हम कार्रवाई कर रहे हैं ताकि अगर ये बोलना है तो 50 लाख या में कोई भी अगर रकम होता है वो कहाँ से आई, क्या फ्लो था उसका, ये सब डिटेल में जाने की ज़रूरत है. तो वो प्रूव करना उनका ये काम है. अगर 50 लाख बोल रहे हैं तो कहाँ से 50 लाख आया
तो जो संबंधित डिपार्टमेंट है उनके थ्रू भी हम लोग ये जानकारी देने की कोशिश करेंगे. सर सदर में जो खंडणी दाखल बँकेचे आपसात ते नव्हतं कारण रेकॉर्ड आपण बघितलेलं आहे सगळं. त्या रेकॉर्डमध्ये त्याचे अकाउंटमधून गेलेले आहे आणि नियम असा आहे की तुम्हाला संधी देतात की तुम्ही भरा आणि ते घेऊन जा. त्यांनी दाखवलं की असं आम्ही भरलेलं आहे, त्याचे रेकॉर्ड पण आहेत आपल्याकडे. मग त्या आधारावर ते बघितलं नंतरही जर असं करताय मग चुकीची गोष्ट आहे. असेच याच्यामुळेच काही लोक एक्स्ट्रीम केसेस एक्स्ट्रीम स्टेप घेतात, सुसाईड करत पोहोचतात. मग हे कोणालाही असे आम्ही कुणाच्या दबावामध्ये काम करत नाही, मी स्पष्ट करतो तुम्हाला. आणि हे जे आम्ही सांगितलं कुठल्याही याच्यात काही दबाव नाही. तुम्ही जर आम्हाला सांगितलं सगळ्यात चांगलं राहील. सर था कभी 2 लाख बताए जा रहे थे, कभी 5 लाख बताए जा रहे थे और अभी 50 लाख. क्या अमाउंट में भी और इजाफा हो सकता है? क्या सही आंकड़ा है? देखिए जो हमारे पास यह थी आज की खास खबर. देखते रहिए 24 इंडिया लाइव न्यूज़. शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, चैनल को कमेंट कीजिए और चैनल को मदद कीजिए. धन्यवाद. 24 India Live News.